नासिक में इगतपुरी रेलवे परिसर के चलते पुलिस रेलवे सुरक्षा बल के संयुक्त कार्रवाई करते हुए राजधानी एक्सप्रेस में हुई लाखों रुपए की चोरी का सफलतापूर्वक खुलासा किया। मामला H1 AC कोच में सफर कर रही एक महिला यात्री की 5,72,000 रुपए मूल्य की पर्स चोरी से जुड़ा हुआ था। यह घटना 8 जुलाई को नासिक रोड और इगतपुरी रेलवे स्टेशन के बीच हुई थी। चोरी हुई पर्स में सोने के आभूषण, 2 मोबाइल फोन और नकदी रखी हुई थी। घटना के बाद रेलवे पुलिस ने सीसीटीवी फुटेज और तकनीकी जांच के आधार पर जांच शुरू कर दी। जांच के दौरान पुलिस ने नासिक के पर्दकालीन इलाके में 2 आरोपियों को गिरफ्तार किया। आरोपी के कब्जे से 4,76,000 रुपए का चोरी का माल बरामद किया गया। पुलिस अब बाकी सामान की बरामदी और मामले से जुड़े अन्य पहलुओं की जांच में जुटी हुई है। बोल सर। दिनांक 8/7/2026 रोजी फिर्यादी नुसरत फातिमा कमरुद्दीन राहणार कांदिवली मुंबई हे त्यांचे पती यांच्यासह नांदेड ते मुंबई असा प्रवास करत असताना त्यांच्याकडे जो काही सोन्याचा मुद्देमाल होता तो राज्य राणी एक्सप्रेस याच्या फर्स्ट क्लास AC ते प्रवास करत असताना त्यांची जी एक पर्स होती ज्यामध्ये त्यांचा सोन्याचा मुद्देमाल होता, एकूण 5,72,000 रुपये किमतीचा तो मुद्देमाल होता। त्याच्यामध्ये एक आयफोन आणि सोन्याचे दागिने होते, 4 अंगठ्या, 2 त्यांच्या पोत होत्या आणि 2 मोबाईल होते। असं अज्ञात चोरट्यांनी चोरी करून लंपास केलेला होता आणि आपल्याकडे त्याबाबत गुन्हा दाखल होता। तो गुन्ह्याचा तपास ग्रेड PSI आमचे निकम करत असताना आम्हाला काही CCTV फुटेज मिळाले, त्या आधारे आम्ही आरोपीचा शोध घेत होतो। त्यामध्ये आम्हाला नाशिक येथील 2 आरोपी निष्पन्न झाले CCTV फुटेजवरून। ते आरोपी त्याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा होता। त्या आरोपींचे नावे फैजल फिरोज खान, वय 21 वर्ष, राहणार मोठा राजवाडा, काळे चौक, वडाळा नाका। आणि दुसरा जो आरोपी होता तो अल्पवयीन विधी संघर्षित बालक आहे। तर असे आम्हाला 2 आरोपी निष्पन्न झाले। त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांच्या ताब्यातून एकूण 4,65,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि राहिलेला जो मुद्देमाल आहे त्यामध्ये एक सोन्याची चेन आहे, तो पण आम्ही रिकवर जप्त करण्याचे प्रयत्न करत आहोत। यामध्ये जी कारवाई केलेली आहे ही लोहमार्ग पोलीस स्टेशन येथील अंमलदार, आम्ही स्वतः API खैरनार, ग्रेड PSI आणि PSI कानगुले आमचा स्टाफ आणि RPFच्या इन्स्पेक्टर बाबूलाल चौधरी आणि त्यांचा स्टाफ अक्षय आणि त्यांचा इतर सगळा स्टाफ असा GRP आणि RPF असे संयुक्त मिळून ही तपास केलेला आहे आणि कारवाई ही केलेली आहे। तर यांना न्यायालयात हजर केलं, न्यायालयात त्यांना हजर केलेला आहे। यांना 1 नंबर जो आरोपी आहे त्याला न्यायालयात हजर केला असता माननीय न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे। आज रोजी पोलीस कस्टडी संपत असून आम्हाला अजून तपासाची आवश्यकता असल्याने आम्ही पुन्हा न्यायालयामध्ये पोलीस कस्टडीसाठी मागणी करणार आहोत आणि राहिलेला मुद्देमाल जप्त करण्याचे प्रयत्न करत आहोत।